शिरूरकरांसाठी रात्र सोडा आता दिवसही वैऱ्याचा झालाय। गेल्या अनेक दिवसांपासून इथले ग्रामस्थ बिबट्यांच्या दहशतीखाली आहेत। आतापर्यंत 57हून अनेक जणांचा बळी या बिबट्यानं घेतलाय। त्यामुळे घरामधून बाहेर पडताना जीव मुठीत धरून त्यांना वावरावं लागतं, पण कामासाठी बाहेर तर पडावंच लागणार। म्हणून इथं ग्रामस्थांनी एक अनोखी शक्कल लढवलेली आहे। पाहूयात। उत्तर पुणे बिबट्याचा हॉटस्पॉट। महिलांच्या गळ्यात खिळे असलेले पट्टे। बिबट्यापासून संरक्षण व्हावं यासाठी शक्कल। कधी कुठे दबा धरून बसलेला बिबट्या समोर येईल आणि हल्ला करेल याचा हल्ली नेम नाही। त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणारे, शेतात काम करणारे सर्वांनाच बिबट्याची भीती आहे। उत्तर पुणे जिल्हा हा तर बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय। आतापर्यंत 57 जणांना बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावा लागला। पण घरातच बसलं तर पुढे करायचं काय, खायचं काय हा प्रश्न आहे। त्यामुळे भीत हे ग्रामस्थ कामासाठी बाहेर पडतात। शेतात ऊस तोडणी करणाऱ्या या महिला दहशतीखाली आहेत। पण या बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावं यासाठी शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथल्या महिलांनी अनोखी शक्कल लढवली आहे। त्यांच्या गळ्यातले हे पट्टे पहा। गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टे या महिलांनी घातले। बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो, पण टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं, असं या महिलांचं म्हणणं आहे। हे पट्टा असला, याला खिळं होतं म्हणून आमचं कुत्रं वाचलं। संघर्ष चालला होता 1 तास, आम्ही बघत होतो, काठ्या वाजत होतो, कुत्रं त्याच्यामुळे वाचले। मग ते जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांना असा पट्टा जर असेल तर आम्ही सुद्धा वाचू शकतो। वजन घेतलं डोक्यावर किंवा कवळी उचलली तरी हल्ला करू शकत नाही, बसून काम केलं तरी हल्ला करू शकत नाही, असं आम्हाला वाटतं। आमच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता। 1 तास संघर्ष चालू असताना पट्ट्यामुळे कुत्रं आमचं वाचलं। आम्हाला पण आमच्या मनामध्ये एक संकल्प आली आम्ही पण असा जर पट्टा घातला तर आमचा पण जीव वाचू शकतो, शेतात काम करू शकतो। म्हणून आम्ही संकल्पना मनात घेऊन आम्ही पट्टा घालून शेतात काम करायला लागलो। पुण्यात बिबटे टोळीनं वावरतायत। यामुळे बिबट्यांची संख्या किती वाढली आहे हे यातून दिसतंय। 10 चौरस किलोमीटरच्या परिघात एक बिबट्या अशी संख्या वन विभागानं गृहीत धरली आहे। मात्र जुन्नरमध्ये एकाच वेळी 3 बिबटे आढळले। त्यामुळे बिबट्यांची संख्या उत्तर पुणे जिल्ह्यात वाढली आहे हे स्पष्ट झालंय। वारंवार ग्रामस्थांवर होणारे हल्ले हा तर चिंतेचा विषय बनलाय। हेच बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यात स्थलांतरित केले जाणार आहे असं सांगितलं होतं। मात्र ते स्थलांतरित करणार कधी असा प्रश्न भयभीत ग्रामस्थ विचारतायत। सध्या गळ्यात खिळे असलेला लोखंडी पट्टा बांधला खरा, पण तरीही भय इथले संपत नाही। हेमंत चापुडे, झी 24 तास, पुणे।